चातुर्मास्य व्रतं पुण्यम सर्व पाप प्रणाशनम विष्णू प्रीतिकरम नृणाम सर्वाभीष्ट फलप्रदम. म्हणजेच चातुर्मास हे व्रत अत्यंत पुण्यदायी, सर्व पापांचा नाश करणारे, भगवान विष्णूंना प्रिय आणि माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे असे हे व्रत आहे. असा हा चातुर्मास कधी सुरू होतो, कधी संपतो, चातुर्मासामध्ये काय करावे, काय करू नये, या चातुर्मासाच्या काळामध्ये कोणते दान करावे, कोणते स्तोत्र मंत्र पठण करावे, तसेच या चातुर्मासाचे महत्व, व्रताचे महत्व इत्यादी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, प्राची नवोदय चॅनलवर सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत, म्हणजेच आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते. यंदा दिनांक 25 जुलै 2026 शनिवार आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि दिनांक 20 नोव्हेंबर 2026 वार शुक्रवार कार्तिकी म्हणजेच देवउठणी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती म्हणजेच चातुर्मास संपत आहे. एकूण 4 महिन्यांच्या या काळाला चातुर्मास असे म्हणतात. या पूर्ण 4 महिन्याला धार्मिक, आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्व आहे. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या मराठी 4 महिन्यांच्या काळात चातुर्मासामधील सर्व व्रते आणि सण येत असतात. या चातुर्मासात कोणकोणती व्रत करायची, अत्यंत साधी सोपी जी सर्वांना सहज करता येतील याची माहिती देणारा व्हिडिओ आपण मागील वर्षी केलेला आहे. आपल्या चॅनलवर तो अपलोडेड आहे. ज्यांनी पाहिला नसेल आणि ज्यांना माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांनी तो नक्की पाहावा. त्यामध्ये तुम्हाला साध्या सोप्या व्रताची माहिती मिळून जाईल. त्याशिवाय आपण अशी कोणती व्रते किंवा या काळामध्ये आपण काय करायचे आहे की ज्यामुळे आपल्यावर भगवान श्रीहरी श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल याची माहिती पाहूया. देवशयनी एकादशी चातुर्मासाच्या दिवसाची सुरुवातच या अत्यंत पवित्र आणि विशेष अशा व्रतापासून होते. एकादशी सारखे पुण्य मिळवून देणारे असे जे व्रत आहे, जे तुम्ही वर्षभर देखील करू शकता, असे अत्यंत महत्वाचे व्रत म्हणजेच एकादशी. म्हणूनच देवशयनी एकादशी प्रत्येकाने करावी असे म्हटले जाते. शयने विष्णू राजस्य यक कुर्यात नियम नरः चातुर्मास्य व्रतम भक्त्या स याती परमागतीम. म्हणजेच भगवान विष्णूंच्या शयन काळात जो मनुष्य भक्तिपूर्वक चातुर्मासाची व्रते करतो तो परमगतीला प्राप्त होतो, त्याला पुण्याची प्राप्ती होते. म्हणूनच पूर्ण वर्षभरातील जरी नाही जमल्या तरी चातुर्मासात येणाऱ्या एकादशी जरूर कराव्यात. त्याचप्रमाणे एकभुक्त किंवा उपवास करून दिवसातून एकदाच सात्विक भोजन करावे आणि संध्याकाळी फलाहार किंवा काहीही न खाणे असा या व्रताचा नियम असतो. तुलसी दल मात्रेण जलस्य चुलुकेन वा विक्रीणीते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः. म्हणजेच भगवान अत्यंत भक्तवत्सल आणि करुणामयी आहेत. केवळ एका तुळशी पत्राने आणि थोड्याशा जलानेही जे भक्तांवर प्रसन्न होतात आणि म्हणूनच पूर्ण चातुर्मासात दररोज तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीजवळ दररोज दिवा लावावा. तुळशीला 11, 21, 51 आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या वेळेप्रमाणे प्रदक्षिणा घालाव्यात आणि आपण जेव्हा तुळशीची पूजा करत असतो त्यावेळी ओम तुलसे नमः असा जप करावा. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने जल अर्पण करावे. प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच. या मूर्तीवर दररोज पाण्याने, दुधाने अभिषेक करावा, चंदन लावावे, तुळशीचे पान अर्पण करावे आणि हा व्रत नियम करावा. जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर या मूर्तीवर देखील तुम्ही हे व्रत करू शकता. त्याचप्रमाणे भगवान शिवांना श्रावण महिना हा समर्पित आहे. त्यामुळे पूर्ण श्रावण महिना किंवा पूर्ण चातुर्मास देखील तुम्ही शिवांच्या पिंडीवर जल आणि दुधाने अभिषेक करून रोज बिल्वपत्र म्हणजेच बेलाचे पान वाहण्याचा व्रत नियम नक्कीच करू शकता. किंवा आपल्या घराशेजारी एखादे शिवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन दररोज एकाच वेळी सकाळी किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे 1 तांब्या भरून पाणी जरूर व्हावे आणि तिथे बेलपत्र जरूर व्हावे.
त्यानंतर दीपदान. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिव्याला आपल्या पूजेमध्ये अग्रगण्य स्थान आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिव्याला साक्ष ठेवून करत असतो. अग्निपूजेला आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व आहे आणि म्हणूनच एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये, शंकराच्या, देवीच्या, गणपतीच्या कोणत्याही मंदिरामध्ये पूर्ण चातुर्मासात दररोज दिवा लावण्याचा व्रतनियम करावा. तिळाच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा देखील आपण लावू शकतो. अगदीच शक्य नसेल तर आपल्या देवघराजवळ तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्ही दररोज लावायचा आहे. आपण रोज देवाजवळ दिवा लावतच असतो, पण विशेषतः करून चातुर्मासामध्ये एखाद्या विशिष्ट तुपाचा किंवा एखाद्या विशिष्ट तेलाचा दिवा लावण्याचा व्रत नियम नक्कीच करावा. त्याचप्रमाणे जसे तुळशीजवळ दिवा लावण्याचे व्रत आहे, अगदी त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे बेलाचे झाड असेल तर त्या झाडाखाली देखील तुम्ही पूर्ण चातुर्मासामध्ये दिवा लावू शकता. तिळाचा तेलाचा दिवा लावा किंवा तुपाचा दिवा लावला तरी देखील चालणार आहे. हा देखील व्रतनियम तुम्ही पूर्ण चातुर्मासामध्ये करू शकता. या चातुर्मासाच्या काळामध्ये कोणते दान करायचे? शास्त्रात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेलेले आहे. त्यामुळे या चातुर्मासाच्या काळामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता. त्याशिवाय वस्त्रदान, गायीची सेवा, पक्ष्यांना धान्य, गरजूंना औषधांची, शिक्षणासाठी मुलांना वह्या पुस्तकांची मदत तुम्ही नक्कीच करू शकता. चातुर्मासात केलेले स्तोत्रांचे वाचन, पठण, श्रवण हे अत्यंत फलदायी मानले गेलेले आहे. चातुर्मासामध्ये दररोज भगवद्गीता, रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, त्याचप्रमाणे शिवलीलामृत, रुद्राभिषेक इत्यादी स्तोत्रांचे श्रवण, पठण करावे. श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरे राम हरे कृष्ण या मंत्रांचा किमान एक जपमाळ जप नक्की करावा. जप, नामस्मरण ही अत्यंत सहज, सोपी पण प्रभावी अशी साधना असल्यामुळे ती कोणीही दररोज नियम करून करू शकतो. या महिन्यांमध्ये आपण काय करायचे टाळायचे आहे ते आपण पाहूया. एखाद्या पदार्थाचा किंवा सवयीचा त्याग या महिन्यांमध्ये करायचा आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा, लसूण, मद्य, मांसाहार आणि तामसी पदार्थांचा त्याग करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्यांचा त्याग, भाद्रपद महिन्यामध्ये दह्याचा त्याग, अश्विन महिन्यामध्ये दुधाचा त्याग, कार्तिक महिन्यामध्ये उडीद किंवा कडधान्यांचा त्याग करायचा आहे. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीचा त्याग करून आपल्यातील संयमाच्या क्षमतेची वाढ होत असते. अर्थात ही सर्व व्रते आपण आपले आरोग्य, वय आणि क्षमतेनुसार करायची आहेत. श्रद्धा, सातत्य आणि सदाचार हेच चातुर्मासाचे मुख्य तत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने जे जे जमेल ते व्रत करण्याचा संकल्प करून व्रत करायचे आहे. या चातुर्मासाच्या काळात आणि नेहमीच प्रत्येकाने आपल्यातील राग, लोभ, मत्सर यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या वाणीवर, इंद्रियांवर संयम ठेवायचा. अनावश्यक वाद, अनावश्यक नकारात्मक विचार करणे टाळायचे आहे. तसेच या काळामध्ये करायची जी पारंपरिक व्रते किंवा करायच्या गोष्टी परंपरेनुसार विविध संप्रदायात थोड्याफार फरकाने वेगवेगळी असू शकतात. प्रत्येक व्रतामागे किंवा पाळल्या जाणाऱ्या खाण्यापिण्याच्या प्रत्येक नियमांमध्ये ऋतूंचा, आरोग्याचा विचार केलेला आहे. लवकर उठणे, पूजा अर्चा करणे, सात्विक भोजन, एकभुक्त राहणे, निंदा, राग, व्यसन, हिंसा करणे हे टाळायचे आहे. सत्संग, भक्ती, ग्रंथांचे, मंत्रांचे वाचन, श्रवण करायचे आहे. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आणि कारण आहे. त्यामुळे या चातुर्मासाच्या काळाला अत्यंत महत्त्व आहे. चातुर्मासाचा उद्देश, या व्रत करण्याचा उद्देश केवळ उपवास करणे, व्रत करणे इत्यादी नसून मनाची शुद्धी, इंद्रिय संयम, ईश्वर भक्ती, सेवा, दया, क्षमा, दान, स्वाध्याय आणि सदाचार यांचा विकास करणे हाच आहे. केवळ देवभक्ती करून किंवा विशिष्ट स्तोत्र मंत्र वाचून आपले प्रारब्ध किंवा चिंता, संकट जाणार नाही आहेत. पण त्यासाठी लागणारे मानसिक स्थैर्य, संयम, क्षमा आणि सर्वात महत्त्वाचे मानसिक शांती देण्याचे काम हे सर्व व्रते, सण
देवदेवता आणि त्यांची स्तोत्र मंत्र करीत असतात आणि म्हणूनच प्रत्येकाने प्रत्येक वर्षी अधिक ती कशी पाळता येतील हे पाहावे. यातील एखादे व्रत तरी करता येईल असे पाहावे. सर्वांना आषाढी एकादशीच्या आणि चातुर्मासाच्या भक्तिमय शुभेच्छा. नमो नारायणाय. हर हर महादेव. व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.